आज आता हे आंतरराष्ट्रीय योग दिवस या दिवशी आपण एक हृदयरोग किंवा हृदयासंबंधीच्या काही आपण माझे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत आणि जे आपण काही गोष्टी आपण आपल्या रूटीन जीवनात जे फॉलो केले पाहिजेत आपण त्या हिशोबाने थोडं एक चर्चा करणार आहोत. तर हृदयरोग बेसिकली हृदयरोग म्हणजे आपला जो हृदय असतो त्या हृदयाबद्दल जे काही डिसीजेस आजार असतात त्या हिशोबाने आपण आज थोडी चर्चा करू. हृदयरोगमध्ये बरेचसे प्रकार असतात की बाबा काही जे लहान मुलं असतात लहान मुलांना हृदयरोग जो असतो तो वेगळा विषय असतो. त्यात कधी कधी हृदयात छिद्र असतात, हृदयाच्या झडपांमध्ये प्रॉब्लेम असतात, जन्मापासून असे काही हृदयाचे आजार असतात जिथं की हृदयाची ॲनॉटॉमी तशी बदललेली असते. हा एक वेगळा भाग झाला हृदयरोगाचा. दुसरा हृदयरोगाचा भाग म्हणजे झडपांचा प्रॉब्लेम की त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणतो आपण, व्हॅल्व्युलर हार्ट डिसीज म्हणतो आपण. हा एक वेगळा भाग झाला. मेन जे आपण जे हृदयरोग हा जो आपण एक जनरल पब्लिकमध्ये जे आपण अवेअरनेस क्रिएट करतो तो जो भाग असतो तो हार्ट अटॅक की म्हणजे हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात. बेसिकली हृदयामध्ये 3 रक्तवाहिन्या असतात ज्या आपल्या हृदयाला रक्तपुरवठा देत असतात. तर या तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये जर कधी रक्ताची म्हणजे गुठळी तयार झाली किंवा कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन झालं तर या कंडिशनला आपण हृदयरोग किंवा म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट अटॅक जे आपण जनरल पब्लिकमध्ये आपण ऐकत असतो. तर आपण ह्या गोष्टींबद्दल आज थोडी चर्चा करणार आहोत. आता बेसिकली सांगायचं ठरलं तर पहिला विषय आपण की आज जो आपला टॉपिक आहे हृदयरोग कारण व निवारण. तर काय काय कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता वाढू शकते किंवा अशा काही लोकांमध्ये हृदयरोग होण्याचा चान्स जो असतो तो आपल्याला जास्त आढळतो. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता, हेरिडिटरी. तर बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या आईवडिलांना जर हृदयरोग असेल किंवा मी जे फोकस करतोय आता कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हृदयाचा काही अटॅकचा त्रास असेल तर अशा कंडिशनमध्ये त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा हा त्रास जास्त प्रमाणात आढळू शकतो. ही एक फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ही गोष्ट आपल्या कंट्रोलच्या बाहेर असते. ही कारण आपल्याला जर हेरिडिटरी जर तो त्रास आला आपल्या शरीरात तर ती गोष्टी बऱ्याचदा आपल्या कंट्रोलच्या बाहेर असते. दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता आपण सगळे लोक बसलेले आहात, ब्लड मेनली जो असतो की डायबिटीस की म्हणजे शुगर असणं. शुगर असणं हा सर्वात एक महत्त्वाचं कारण आहे की अशा पेशंटमध्ये पुढे जाऊन हृदयरोगाची किंवा म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज हे आपल्याला बरंच कॉमनली आढळतात. आता माझे जे काही पेशंट असतात तर निम्म्याच्या वर पेशंटला शुगरचा त्रास असतो. यात पर्याय एकच आपल्याकडं की शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा विषय. कारण जोपर्यंत आपण शुगर कंट्रोलमध्ये ठेवत नाही, जी काही आपली डिफाईन्ड रेंज असते की जेवणाआधीची जी शुगर तपासतो आपण, जे शुगरचे काही पेशंट असतील इथं तर आपण फास्टिंग शुगर तपासतो आणि म्हणजे नाश्ता केल्यानंतर 2 तासानंतर परत शुगर तपासतो. तर हे जे काही दोन्ही रेंज असतात तर फास्टिंग शुगर अंदाजे 110-120च्या दरम्यान राहिली पाहिजे आणि जेवल्यानंतरची शुगर अंदाजे 150-160च्या दरम्यान राहिली पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि बरेच लोक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना असं असतं की जरा शुगर जरी 300 आली 400 आली तरी पेशंटला तसा काही त्रास होत नाही. अशा कंडिशनमध्ये बरेच जण सर आम्हाला तर काही त्रास होत नाही, बरेच जण गोळ्या बंद करतात, सर काहीच त्रास होत नाही कशाला गोळ्या घ्यायच्या. याचा परिणाम आपल्याला लॉंग टर्मच्या हिशोबाने फार महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमची शुगर 300 आणि 400 ठेवली तर थोड्याच काही वर्षात तुम्हाला हृदयाचा त्रास होऊ शकतो, अटॅकचा त्रास होऊ शकतो, मेंदूच्या अटॅकचा त्रास होऊ शकतो, त्याला पॅरालिसिस म्हणतो आपण, किडनीवर इफेक्ट होऊ शकतो, तुमच्या डोळ्यांवर इफेक्ट होऊ शकतो, बरेच काही कॉम्प्लिकेशन्स त्याचे असतात. त्याच्यामुळे आणि सेम प्रकार बीपीसाठी म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास असतो, बरेच पेशंट येतात सर काहीच त्रास होत नाही आणि बीपी असतो 200 आणि 250 आणि पेशंटला त्रास काहीच नसतो त्याचा. पण एवढं 200 बीपी ठेवणं म्हणजे हे लॉंग टर्मच्या हिशोबाने फार चुकीचा निर्णय असतो हा. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं राहील ज्यांना कोणाला शुगर आहे बीपी आहे या दोन्ही गोष्टींमध्ये कंट्रोलमध्ये ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा विषय. याच्यासाठी रेग्युलर डॉक्टरांचा फॉलोअप घेणं आणि रेग्युलर जे काही मेडिसिन्स प्रिस्क्राईब केलेले आहेत ते प्रॉपर वेळेवर घेणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. पुढचं जर महत्त्वाचं कारण म्हणजे सांगायचं ठरलं तर ओबेसिटी किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असणं शरीरात.
किंवा याला आपण एक जीवनशैली म्हणू शकतो की बाबा आता जसं आज तुम्ही इथं योग वगैरे करत आहात, याच हिशोबाने एक आपली जीवनशैली चांगलं राहणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. जीवनशैलीमध्ये की बाबा रोज सकाळी उठून अर्धा ते पाऊण तास चालणं, आपल्या जेवणावर नियंत्रण ठेवणं की बाबा आपण काय काय खातोय. एक जनरल सांगायचं ठरलं तर जेवणात तेलाचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं, जेवणामध्ये साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं आणि मिठाचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं. हे ॲटलिस्ट हे बेसिक 2-3 वस्तू जरी आपण पाळल्या तरी पण आपल्या कोलेस्ट्रॉलचा जो घटक असतो शरीरात तो बऱ्यापैकी आपण प्रमाणात कमी ठेवू शकतो. कोलेस्ट्रॉलमध्ये 2 प्रकार असतात, खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगला कोलेस्ट्रॉल. तर आपला हेतू असा असतो की जो खराब कोलेस्ट्रॉल आहे त्याला आपल्याला कमी करायचं आहे, त्याला LDL म्हणतो आपण. चांगला कोलेस्ट्रॉल आपल्याला जास्त करायचा असतो, त्याला HDL म्हणतो आपण. तर या 2 गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसतं की बाबा या दोन्ही गोष्टी आपल्याला नॉर्मल रेंजमध्ये येऊ शकतात. तिसरा विषय की बाबा मेंदूचं आपलं स्ट्रेस फॅक्टर कमी ठेवणं. त्यासाठी आपण सगळेच जण योग करत आहात, आपण प्राणायाम करतो, आपण मेडिटेशन करतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तो एक फार महत्त्वाचा फॅक्टर आपल्या जीवनात असला पाहिजे. आजकालची जी जीवनशैली आहे लोकांची, स्ट्रेस फॅक्टर भरपूर आहे. मग हे नुसतं तुमच्याबद्दल नाही, इवन आमच्याबद्दल सुद्धा. माझी पण जी लाईफस्टाईल मी बघतो की बाबा स्ट्रेस फॅक्टर हा एक फार मोठा भाग असतो आपल्या लाईफमध्ये. तर असं म्हटलं जातं की स्ट्रेस आणि शुगर असणं हे इक्वल आहे, की बाबा ज्यांना शुगरचा त्रास आहे आणि ज्यांना फार स्ट्रेसफुल लाईफस्टाईल आहे हे दोन्ही भाग जे असतात ते सेम पकडले जातात. या दोघांमध्ये हृदयरोग किंवा बाकीचे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता फार दाट असते. त्याच्यामुळे शक्यतो आपली लाईफस्टाईल अशी बनवावी की आजकालच्या या कॉम्पिटिशनच्या जगात स्ट्रेस फॅक्टर कसा कमीत कमी ठेवता येईल त्या हिशोबाने आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. पुढचा अजून एक जो भाग येतो की हृदयरोगाचे जे कारणं असतात, तर अजून एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे व्यसन. आता मी बरेच बघतो जे काही पेशंट येतात माझ्याकडं, बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये तंबाखू हा एक फार कॉमन विषय असतो. स्मोकिंग, ड्रिंकिंग हे तिन्ही तसे फार कॉमन विषय आढळून येतात नॉर्मल समाजामध्ये सुद्धा. एकच सांगू शकतो मी की स्मोकिंग हा सर्वात म्हणजे महत्त्वाचं कारण आहे जिथं हृदयरोगाची शक्यता फार फार दाट असते. आता माझे जे पेशंट असतात सर्वात कमीत कमी म्हणजे 18 ते 19 वर्षाचा मुलगा, त्याला अटॅक घेऊन तो हॉस्पिटलमध्ये माझ्या अंडर ॲडमिट झाला आहे. 18 ते 19 वर्ष हा काय वय नाही आहे अटॅक येण्याचा. आयडियली अटॅकचा वय असतो 40-50 वर्षानंतर आपण सांगू शकतो की चला एखाद्या पेशंटला अटॅक आला म्हणून. पण 18 आणि 19 वर्षाच्या मुलाला जेव्हा अटॅक येतो अशा कंडिशनमध्ये, आणि त्याचं मेन कारण होतं की तो बऱ्याच वर्षापासून म्हणजे 10-12 वर्षाचा असतापासून स्मोकिंग करायचा, आणि ते पण हेवी स्मोकिंग. हा सर्वात महत्त्वाचं कारण सगळं. आणि असे जे पेशंट असतात ज्यात स्मोकिंगमुळे अटॅक आलेला आहे, त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जो काही कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन झालेलं असतो किंवा जी रक्ताची गुठळी बनलेली असते ती निघणं पण तेवढं अवघड विषय असतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे जे अटॅक येतात ते नेहमी बऱ्याच खराब प्रमाणात लोक म्हणजे पेशंट प्रेझेंट होतात. त्याच्यामुळे व्यसन हे कमी करणं किंवा थांबवावं किंवा बंद करणं हा एक सर्वात महत्त्वाचा भाग असला पाहिजे. तर हे बेसिक कारणं झाले की कुठल्या पेशंटमध्ये हृदयरोग किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजची म्हणजे चान्सेस जास्त असतात भविष्यात. आता हे सगळं सांगितल्यावर सुद्धा असं नाही आहे की आजकालच्या जे आपण आढळून येत आहे की असं नाही आहे की बाबा एकदम हेल्दी माणूस आहे, रोज व्यायाम करतोय, जीवनशैली चांगली आहे, स्ट्रेस फॅक्टर नाही आहे, जेवण एकदम व्यवस्थित आहे, तरीसुद्धा अशा पेशंटमध्ये हृदयाचा अटॅक येऊ शकतो. कारण आजकाल बरेच आम्हाला असे पेशंट आढळून येतात जिथं कारणं काहीच नाही आहे तरीसुद्धा अटॅकमध्ये प्रेझेंट होतात लोक. आता मेन यात तुम्हाला सांगितलं एक तर अनुवंशिकता, दुसरं कोरोना नंतरचा हा जो भाग आहे त्यात आपल्याला बऱ्याचदा आढळून येतं की असे जे काही पॉप्युलेशन आहे की ज्यांना सिव्हिअर कोरोना झाला होता अशा सेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला आजकाल हृदयरोग हा आढळून येतोय. पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं आता की एखाद्या पेशंटला किंवा आपल्या रुटीन लाईफमध्ये आपल्याला कसं समजून येणार की आपल्याला हृदयाचा त्रास आहे का नाही आहे, तर याचे सिम्पटम्स काय असतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे की चालल्यावर
किंवा काम केल्यावर जर काही त्रास आढळून आला आपल्याला, तर त्या गोष्टीला नेहमी महत्त्व द्यायचं आहे. काम केल्यावर किंवा चालल्यावर काही त्रास होणं हा बऱ्याच वेळेस हृदयाशी संबंधित असू शकतो. अशा याच्यात पेशंट काय म्हणतो आपल्याला, फॉलोअपला येतात पेशंट, सर आत्तापर्यंत मी रोज सकाळी 30 मिनटं चालत होतो, पण मागच्या काही दिवसात 10-15 मिनटं चालल्यावर धाप लागायला लागते किंवा 10-15 मिनटं चालल्यावर छातीत कुठं जळजळ व्हायला लागते, किस्तरी व्हायला लागतं, मला थोडं बसावं लागतं, परत मग जाऊन मला रुटीन ॲक्टिव्हिटी चालू करावी लागते. हा जो एक विषय असतो याला नेहमी सिरियसली घेणं महत्त्वाचं आहे. असं जर कोणाला पण आढळून आलं की चालल्यावर थोडासा त्रास वाढतोय, म्हणजे आधी मी हे सगळं करत होतो आणि आत्ता तेच काम करताना मला त्रास होतोय, तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. दुसरा विषय की आपण हा जो प्रकार म्हटलो मी तुम्हाला, चालल्यावर त्रास होणं, याला स्टेबल अँजायना म्हणतो आपण. दुसरा विषय असतो की हार्ट अटॅक येणं, की म्हणजे तो सिव्हिअर फॉर्म ऑफ कोरोनरी आर्टरी डिसीज, की बाबा तिथं मग बसल्या बसल्याच पेशंटला अचानक छातीत दुखायला लागतं, छातीत भारी पण वाटतो, घाम येतो, दम लागतो, या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याला आपण ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम असा प्रकार म्हणतो त्याला. हे झाले काही लक्षणं आपले की बाबा कोणाला त्रास असू शकतो आणि त्याचे रिस्क फॅक्टर मी तुम्हाला सगळे सांगितले होते. आता ह्याच्यावर पुढं काय करायचं आहे, लाईक आता कोणाला जरी हे त्रास असतील तर डेफिनेटली डॉक्टरांचा, कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यानंतर काही 2-3 हृदयासाठीच्या काही तपासण्या असतात त्या आवर्जून करून घ्यावे. पहिला ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, म्हणजे आपण ECG काढतो, सगळ्यांना माहिती असेल हे सगळं. ECGमध्ये असं असतं की बरेचसे हृदयाच्या गोष्टी आपल्याला कळून येतात की बाबा ECG नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे. त्या एका ECG वरून बरीच काही आपल्याला माहिती मिळून जाते. दुसरा भाग येतो तो 2D इको, म्हणजे इकोकार्डिओग्राफी, की त्यात आपण हृदयाचं सोनोग्राफी असं पण त्याला सांगू शकतो आपण. तर हृदयाचं पंपिंग किती, हृदयाच्या झडपा कशा आहेत, हृदयामधला जो काही प्रेशर आहे तो कसा आहे, हृदयाच्या झडपांमधून कुठं काही लिकेज होतोय नाही होतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या 2D इकोच्या माध्यमातून कळून येतात. आणि हा एक फार महत्त्वाचा विषय असतो, कारण मी हे जे तुम्हाला कारणं म्हणजे सिम्पटम्स सांगितले, तर हे 2D इकोमधून आपल्याला बऱ्याच चांगल्या प्रकारे कळून येतात. आणि तिसरा विषय येतो तो स्ट्रेस टेस्ट म्हणतो आपण, ट्रेडमिल टेस्ट, की म्हणजे तो आपण जे रुटीन ट्रेडमिल करतो आपण तशा हिशोबानेच आपण एक 7 ते 8 मिनटं पेशंटला चालायला लावतो, थोड्या फास्ट स्पीडवर चालायला लावतो आणि त्या चालल्यानंतर जेव्हा आपले हृदयाचे ठोके वाढतात त्यावेळेस आपण छातीची पट्टी काढून बघतो, तर त्यामध्ये कुठं काही चेंजेस दिसत आहेत का. हा एक सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे, जिथं आपल्याला कळू शकतो की पेशंटला रक्तवाहिन्यांमध्ये कुठं काही ब्लॉकेजेस आहे का नाही. तर हे 3 तपासण्या हृदयाच्या हिशोबाने फार महत्त्वाच्या तपासण्या मानल्या जातात. आता एकदा जर आपल्याला कळालं की बाबा चला या 3 तपासण्यामधून कुठली एक तपासणी पॉझिटिव्ह आली आहे पेशंटची आणि पेशंटला त्रास पण होतोय, तर मग पुढचा आपण जो भाग असतो की म्हणजे आपला जो दुसरा भाग आहे हृदयरोग निवारण म्हणजे याला पुढचं आता ट्रीटमेंट कशी करायची आपल्याला. तर त्यासाठी पहिला जो विषय असतो की अँजिओग्राफी करून घेणं, कोरोनरी अँजिओग्राफी म्हणतो आपण. हे म्हणजे आपण ज्या हृदयाच्या तुम्हाला सांगितलं 3 ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठं काही ब्लॉकेजेस आहेत का हे बघण्यासाठी आपण ही कोरोनरी अँजिओग्राफी करतो. अँजिओग्राफी केल्यानंतर आता अँजिओग्राफीमध्ये 2 प्रकार असतात. पहिली अँजिओग्राफी म्हणजे आपण हाताने किंवा पायाने हृदयाच्या आत जातो आणि तिथे जाऊन या तपासण्या करतो, किंवा दुसरी अँजिओग्राफी CT अँजिओग्राफी म्हणतो आपण त्याला. म्हणजे CT स्कॅनद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याची पण तपासणी करू शकता. त्याला मग खास हृदयाच्या आत जायची गरज नसते. CT अँजिओग्राफी कुठल्या पेशंटसाठी सांगतो आपण की ज्यांना अटॅक नाही, पण जसं मी तुम्हाला बोललो की सर चालल्यावर थोडा त्रास होतोय किंवा चालल्यावर असं काही जाणवत आहे, अशा पेशंटमध्ये रूल आउट करण्यासाठी की बाबा खरंच त्रास आहे का नाही, मग खास त्याच्यासाठी हृदयाच्या आत जाऊन करण्यापेक्षा CT स्कॅनद्वारे तुम्ही वरून बघू शकता की बाबा हृदयाच्या रक्तवाहिन्या कशा आहेत. जर आता ब्लॉक आढळून आला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तर मग 2 पर्याय असतात पुढं. पहिला पर्याय असतो की बाबा अँजिओप्लास्टी करून घेणं. अँजिओप्लास्टी म्हणजे आपण जाऊन तिथं स्प्रिंग बसवतो. तर तो जो ब्लॉक असतो, रक्ताची गुठळी असते किंवा कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन असतं, तिथं जाऊन आपण ते बलूनने सगळं क्लिअर करतो आणि तिथं जाऊन स्प्रिंग बसवतो. त्याला अँजिओप्लास्टी म्हणतो आपण. असं जर आढळून आलं की ज्या पेशंटमध्ये शुगर आहे किंवा आपण जे आधी रिस्क फॅक्टर सगळे सांगितलेत, बऱ्याच प्रमाणामध्ये रिस्क फॅक्टर आहेत आणि 3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निघालेले आहेत, अशा कंडिशनमध्ये युजली आपण पेशंटना
बायपासचं ऑपरेशन करणं हा एक सल्ला देत असतो. कारण असे जेव्हा डिफ्यूज डिसीज असतात, तिन्ही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात, प्लस काही रिस्क फॅक्टर पण असतात की शुगर आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे, असं जर काही असेल तर शक्यतो आपण पहिला प्रेफरन्स बायपासच्या ऑपरेशनला देत असतो. तर हे एक जनरल एक तुम्हाला सांगण्याचं हे होतं की बाबा काय काय कारणं असतात, सिम्पटम्स काय काय येऊ शकतात, काही काही तपासण्या कराव्या लागतात असे जर सिम्पटम्स जाणवले तर, आणि त्याच्या पुढचं की बाबा जर कुठं काही ब्लॉक निघाले तर मग आपण त्या ब्लॉकसाठी पुढं काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ह्या माध्यमातून बघतो आपण. तर हे तर जनरल एक कव्हरेज झालं. आता याच्या पुढं मला थोडंसं वाटतं की थोडं एक इंटरॅक्शन पण आपण करूया की बाबा कोणाला काही शंका असेल, कोणाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण म्हणजे मी उत्तर देऊ इच्छितो. तुमच्या आता रुटीन जीवनात तुम्हाला पण काही जाणवत असेल की सर अशा गोष्टी घडतायत, की जे काही प्रश्न असतील तर आपण तेही आपण थोडं घेण्याचा प्रयत्न करू. कोणाला आहे काही प्रश्न? या सरांचं म्हणणं आलं की हार्टसाठी उपयुक्त आहार कुठला पाहिजे. तर बेसिकली आहारामध्ये जसं तुम्हाला सांगितलं, पहिला घटक जो येतो तो ऑइल, तेलाचा घटक. तेलामध्ये दोन प्रकार असतात, एक तर सॅच्युरेटेड फॅट म्हणतो आपण आणि अनसॅच्युरेटेड फॅट म्हणतो आपण. तर सॅच्युरेटेड फॅट जो असतो हा नेहमी तसा व्हाईट फॅट असतो तो, आणि अनसॅच्युरेटेड फॅट हा जरा बरा प्रकार असतो. त्यात मोनो अनसॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड अशा गोष्टी येतात. आणि दुसरं असतं की रिफाईंड तेल, जे आपण रिफाईंड करतो की बाबा नॉर्मल तेल काढतात आणि त्याच्यावर काही प्रोसेस करतात, केमिकल हे करतात आणि ते केल्यानंतर जो रिफाईंड ऑइल असतं, तर शक्यतो आपण रिफाईंड ऑइल आपल्या रुटीन याच्यात टाळावा. जनरली म्हणजे आपण जे कच्च्या घाण्याचं तेल वगैरे जे म्हणतो आपण की बाबा लगेच काढून घेतलेला जो तेल असतो तो कधी पण वापरलेला चांगला. दुसरा विषय म्हणजे की आता यात बरेचसे हे असतात की बाबा आपण सोयाबीनचं तेल वापरतो, करडईचं तेल वापरतो, आपण ग्राउंडनट शेंगदाण्याचं तेल वापरतो, किंवा सनफ्लॉवर याचं तेल वापरतो आपण. तर ह्या सूर्यफूल, तर ह्या कुठलं पण तेल वापरलं दॅट इज ओके. पहिला विषय की तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. दुसरा विषय की परत परत त्या गोष्टी तळून जे आपण खातो की बाहेर वडे खाल्ले, भजी खाल्ली, पण अशा ह्याच्यात काय होतं ते बनवून ठेवतात, परत परत तळून आपल्याला देतात. तो विषय शक्यतो टाळला पाहिजे. तुम्ही घरी बनवा तर दॅट इज ओके, कारण तुम्ही ते प्रॉपर तेलात बनवतायत तर तेवढं तरी ॲक्सेप्टेड असतं हे सगळं. दुसरा विषय की शुगरचं प्रमाण शक्यतो आपल्या ह्याच्यात कमीत कमी ठेवणं गरजेचं असतं. ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे त्यांना तर हे फॉलो केलंच पाहिजे, पण ज्यांना डायबिटीज नाही आहे अशा कंडिशनमध्ये सुद्धा शक्यतो आपण ॲडवाईज करतो की शुगरचं प्रमाण कमीत कमी ठेवावं. आणि ॲज सच रुटीन आहारामध्ये की जसं आपण म्हणतो कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स, तर ह्या पूर्ण याच्यात प्रोटीन्सचं प्रमाण जास्त ठेवावं. प्रोटीन्स म्हणजे आपण जे काही डाळ खातो, जे काही कडधान्य खातो, जे नॉनव्हेज खात असतील माईट बी त्यात फिश असतात, अंडी असतात, तर हे सगळे प्रोटीनचे सोर्स आहेत. याचा प्रमाण आपल्या जेवणात जास्त प्रमाणात ठेवावा. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स या दोन्हींचं प्रमाण कमी ठेवावं. या दोन गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे की बाबा चपाती, भाकरी, राईस, या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेट्स असतात. ते पण शक्यतो जेवढं कमीत कमी प्रमाणात ठेवता येईल तेवढं बेटर ऑप्शन असतो. आणि फॅट्स म्हणजे जसं म्हटलं मी की तेल हा सर्वात महत्त्वाचा फॅटचा सोर्स. अशा ह्याच्यात घी जो असतो आपला गावरान घी वगैरे, तर घी आपण काही प्रमाणात ठेवू शकतो. तेलाचं प्रमाण आपण शक्यतो कमीत कमी करावं. हा एक विषय. फ्रूट्समध्ये सुद्धा जे नॉर्मल आहेत फ्रूट्स तर सगळेच चालतात. शुगरच्या पेशंटला आपण शक्यतो सांगतो की बाबा पपई किंवा आंबे या गोष्टी शक्यतो आपण कमीत कमी प्रमाणात ठेवण्याचा सल्ला देत असतो. असं नाही की बाबा नाहीच घ्यायचं, तसा विषय नसतो, पण कमीत कमी प्रमाणात ठेवलेला कधी पण चांगला. अजून काही प्रश्न कोणाला काही?
चलो, पण आज फार आनंद झाला सकाळ, म्हणजे आम्ही कारण एवढं बिझी असतो शेड्यूल की असं इंटरॅक्शनचा वेळ कधी फार मिळत नाही. तर आज उलट फार आनंद झाला की आज सगळे एवढे लोक आहेत इथं. आणि हां, बरोबर. हो हो. नाही, आता हा जो प्रश्न आहे ना की हा तसा फार अवघड प्रश्न आहे उत्तर देण्यासाठी. कारण असं कुठंच लिटरेचर नाही आहे की अशा ह्याच्यात काय केलं पाहिजे. जसं तुम्हाला म्हटलं मी की हे जर कारणं असतील तर हृदयरोग होण्याचे चान्सेस वाढतात. पण जसं सरांनी विचारलं आता की बाबा काहीच नाही आहे, एकदम हेल्दी लाईफस्टाईल आहे, रोज नियमितपणे व्यायाम चालू आहे, सगळं चालू आहे, तरीसुद्धा अटॅक येतोय. आणि असे बरेचसे घटना होतात. माझ्या घरी पण जे जवळचे नातेवाईक, असं वाटतं की बाबा हा माणूस एवढा फिट आहे, याला कधीच आयुष्यात काही होणार नाही, आणि अशाच लोकांमध्ये अटॅक आढळतो. अशा पण घटना घडतात, नाही असं नाही. पण अशा ह्याच्यात कारणं देणं अवघड विषय. हा एकच कारण तुम्हाला सांगितलं की हेरिडिटरी, हा एकच कारण असू शकतो. पण तसं आयडियली कारणं देणं अवघड आहे यात. तर ह्याच्यात म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण आपली जीवनशैली खराब केली पाहिजे. जीवनशैली चांगलं ठेवणं हा महत्त्वाचा विषय. त्यात पुढे जाऊन चान्सेस कमी होतात. म्हणजे दोन जर माणसं धरले आपण की एखाद्याची जीवनशैली खराब आहे आणि एक चांगला आहे, तर ह्याच्यात हृदयरोग होण्याचे चान्सेस भरपूर वाढतात. की बाबा चला 50% धोका आहे, पुढे जाऊन काय होणार. आणि एक जो माणूस आहे की बाबा जीवनशैली चांगली आहे, अशा ह्याच्यात पुढे जाऊन भविष्यात हृदयरोग होण्याचे चान्सेस कमी असतात. की जर आपण उदाहरण दिलं की या पेशंटमध्ये 50% चान्स आहे, इकडे 10% चान्स आहेत, तर चान्सेस शून्य होत नाही. असं नाही की बाबा ह्या पेशंटमध्ये आयुष्यात कधीच हृदयरोग होणार नाही, अशातला भाग नसतो. पण आपण प्रयत्न करतो की जेवढे काही चान्स कमी करता येईल तेवढं आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी नियमित म्हणजे दरवर्षी मी जे ॲडवाईस करतो 40 वर्षानंतर दरवर्षी एकदा हृदयाचं चेकअप करून घेणं. जसं मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या, ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट. या तिन्ही गोष्टींमधून बऱ्याच काही माहिती आपल्याला मिळून जातात. तर माईट बी दरवर्षी किंवा दर 2 वर्षाला जर कोणाला काही त्रास नसेल तरीसुद्धा दर 2 वर्षात तरी एकदा रुटीनच्या तपासण्या असतात, रक्ताच्या तपासण्या आणि हे जे तपासण्या सांगितल्यात, एवढं एक बेसिक तरी करून घेणं की ज्याच्यामुळे कुठं काय कळू शकतं की प्रॉब्लेम आहे का नाही. तर मला वाटतं तो एकच त्याला उत्तर आहे. म्हणजे याला कारण सांगणं अवघड विषय फार, पण तेवढं एक उत्तर आहे त्याला. कोरोनामुळे तसं डेफिनेटली आढळून आलंय आपल्याला की बरेचसे पेशंट ज्यांना थोडं सिव्हिअर फॉर्ममध्ये कोरोना झाला होता, अशा पेशंटमध्ये पुढे जाऊन हृदयाचा अटॅक, पॅरालिसिसचा अटॅक, किडनीवर असर होणं, ह्या गोष्टी तशा जास्त प्रमाणात आढळून येतात. हां, वाढलेले आहेत. म्हणजे हे मी तुम्हाला जे म्हटलं ना की 20 वर्षात 25 वर्षात माझ्याकडे पेशंट येत आहेत अटॅक घेऊन, हा हा जो वयाचं प्रमाण आहे हा त्याच्या कोरोनाच्या आधी तेवढ्या प्रमाणात नव्हता. पण आजकाल हे फार कॉमन झालं आहे की आत्ता जर माझ्या अंडर 20 पेशंट ॲडमिट आहे, त्यातून 5-6 पेशंट हे 30 वर्षांनी खालचे आहेत. म्हणजे तो प्रमाण आता डेफिनेटली वाढलेला आहे. आणि ह्यात बाकीचे कारणं सांगितले मी तुम्हाला की स्मोकिंग म्हणा, हे म्हणा, तर त्या कारणं असतात, नाही असं नाही. पण तरीसुद्धा कोरोना हा एक मेजर फॅक्टर जाणवतोय. असं काही कुठं प्रूव्ह झालेलं नाही आहे की याच्यामुळे असं होतंय म्हणून. पण आफ्टर कोरोना या गोष्टी डेफिनेटली वाढल्यासारख्या वाटत आहेत आपल्याला. हो, तर आता याचा चालेल. हा, तर हा ओके या.
हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जनरल पब्लिकमध्ये हे एक अवेअरनेस असलं पाहिजे की आपल्या घरच्या माणसाला किंवा जवळपास कोणाला तरी अशी जर काही घटना घडली की सिव्हिअर फॉर्ममध्ये अटॅक आलेला आहे, तर आपण काय केलं पाहिजे. यात जसे मी तुम्हाला म्हटले, आपण 3 कॅटेगरी करू शकतो. पहिलेच जसं म्हटलं तुम्हाला, स्टेबल अँजायना, की चालल्यावर काही त्रास होतोय, अशा ह्याच्यात तर तुम्ही स्वतः जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. दुसरा एक फॉर्म असतो की हार्ट अटॅक. हार्ट अटॅकमध्ये आपण सांगू शकतो की माइट बी, त्यात कॅटेगरी नाही करता येत की माइल्ड हार्ट अटॅक किंवा मेजर हार्ट अटॅक असं सांगता येत नसतं. पण असे काही लोक असतात की ज्यांना अटॅक आलाय, पण आत्तापर्यंत म्हणजे जे बीपी असतो त्यांचा किंवा त्यांचे हृदयाचे ठोके असतात, हे सगळे थोडे पॅरामीटर स्टेबल असतात. असे काही पेशंट असतात, त्यांना डेफिनेटली तुम्हाला तेवढा वेळ मिळतो की तुम्ही जवळपास कुठेतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन छातीची पट्टी काढणं, 2D इकोचं स्कॅनिंग करणं, या गोष्टी तुम्ही करू शकता. असा एक क्लास असतो की एवढा सिव्हिअर हार्ट अटॅक येतो की त्या कंडिशनमध्ये पेशंटचा बीपी लगेच कमी होऊन जातो. पेशंटचे हृदयाचे जे ठोके असतात ते अचानक कमी होतात किंवा अचानक वाढतात, पण बऱ्याचदा पेशंटचे ठोके 200च्या वर जातात. असे जे काही इमर्जन्सी कंडिशन घडतात, मेन प्रॉब्लेम ह्या कंडिशनमध्ये असतो. या कंडिशनमध्ये तुम्ही पेशंटला हॉस्पिटलपर्यंत नेणार तेवढा सुद्धा वेळ कधी कधी हातात मिळत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपण CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणून एक प्रकार असतो की असे जर पेशंट आहे, घरी बसला आहे आणि अचानक बेशुद्ध पडला, तो असं जाणवलं की बाबा हृदयाचे ठोके अचानक बंद पडलेत, काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही, अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा CPRचे प्रॉपर ट्रेनिंग घेत असतो जनरल पब्लिकसाठी, की बाबा जर असं काही घडलं, कुठं काही आढळून आलं तर काय करायचं. तर त्या गोष्टीमध्ये आपण जे CPR करतो की बाबा ते पंपिंग करतो, आपण हृदयाचं पंपिंग करतो त्यावेळेस, किंवा आपली त्यांची श्वास प्रक्रिया आपण कसं तरी करून स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी एक बेसिक रीतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता, पण ह्याच्या पुढं फार काही घरी करण्याचं ऑप्शन अवेलेबल नसतो. त्यात पर्याय एकच असतो की जवळच्या जवळ जो काही हॉस्पिटल आहे तिथं घेऊन जाणं, ऑक्सिजनचं सप्लाय चालू करणं, छातीची पट्टी करून घेणं, आणि जर आढळलं की हृदयाचा अटॅक आहे तर त्या कंडिशनमध्ये लगेच आपण थ्रॉम्बोलिसिस म्हणून एक थेरपी देतो की जिथं स्ट्रॉंग रक्त पातळवाचे इंजेक्शन चालू करतो आपण लगेच. ते लवकरात लवकर चालू करून घेणं हा एकच त्याला पर्याय असतो. असे जे पेशंट आहेत जे स्टेबल आहे, बीपी चांगला आहे, हृदयाचे ठोके चांगले आहेत, अशा याच्यात तुम्हाला वेळ मिळतो की त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन पुढचे जे काही आपले प्रोटोकॉल असतात ते चालू करू शकता तुम्ही. पण एका लिमिटनंतर घरी फार काही करणं हा तेवढा सोपा विषय नसतो, म्हणजे एकदम सिव्हिअर केसमध्ये. तर तेवढंच आपल्याला जवळच्या जवळ जे काही हॉस्पिटल सेटअप आहे तिथं आपण घेऊन जाणं हा त्याला एकच पर्याय असतो या कंडिशनमध्ये. अजून काही प्रश्न कोणाला? जसं सरांनी म्हटलं की आता यांचा जो प्रश्न होता ना की काहीच कारण नाही येतात तरी अटॅक येतोय, दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस फॅक्टर. स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे ते मोजता येत नाही. शुगर मोजता येते, बीपी मोजता येतो, स्ट्रेस हा फॅक्टर कोणाला मोजता येत नाही. मी म्हणणार अरे नाही मला दिसत पण नाही तो, बरोबर, मी म्हणणार नाही मी तर एकदम स्ट्रेस फ्री आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी एकदम खुश असतो, आनंदी असतो, हसत असतो, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्ट्रेस नाही. हे तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलीच कळणार की बाबा तुम्हाला स्ट्रेस आहे का नाही. हा तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक डिसिजन घ्यायचा आहे की माझ्या लाईफमध्ये मला स्ट्रेस कमी ठेवायचा आहे. ही एक मानसिकता आहे फक्त, बाकी दुसरं काही नाही. आणि मी असं म्हणत नाही की स्ट्रेस फॅक्टर मला कमी असतो, पण आपण डेफिनेटली प्रयत्न केला पाहिजे की, आणि तो एक स्वतःचा विषय, मी सांगू शकत नाही की यांना स्ट्रेस आहे का यांना स्ट्रेस आहे, समोरचा माणूस तो सांगू शकत नाही. तर स्ट्रेस फॅक्टर कमी ठेवणं हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि ते आपण स्वतःनीच तो नियमितपणे फॉलो केला पाहिजे. नाही, यात म्हणजे डेफिनेटली की योग करणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं हे त्यातले सर्वात चांगले उपाय, कारण त्याच्याशिवाय याला, आणि बेसिकली हे जे आपण करतो की बाबा एक सगळे लोक एकत्र मिळून करतात, हा पण त्यातला एक फार चांगला माध्यम आहे. कारण एकट्याने घरी करणं हे विषय पॉसिबल होत पण नाही आणि कोणी करत पण नाही. हेच जर ग्रुपमध्ये तुम्ही असला की मित्र असतात, 10 मित्र असतात, 5 मित्र असतात, एकत्र येतात, अशा ह्यानेच या गोष्टी घडू शकतात. चलो, थँक्यू व्हेरी मच. फार आनंद वाटला आज सकाळी येऊन इथं.
आणि काही मला माझे एक्सपिरियन्सेस शेअर करता आले. तर त्यासाठी परत एकदा सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझे बोलणं संपवतो.